हॅलो गाइस, गुड मॉर्निंग सर्व. रोज सारखं रेडी होऊन रिक्षावर जाण्यासाठी निघालो. मम्मीची तयारी होतो तोपर्यंत रिक्षात जाऊन बसला होता. मम्मीची तयारी झाली तसं लगेच आम्ही आलो गाडी घेऊन स्टेशनला. त्यानंतर मम्मी आपल्या दुकानाचा थोडा सामान घेण्यासाठी गेली. मम्मीने आपल्या दुकानाचा थोडा माल घेतला होता. त्यानंतर मम्मीला नायगावला सोडला आणि परत वसायला येऊन आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली होती. आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली आणि मी जाऊन माझ्या आयटम जवळ उभा राहिला. तर गाइस, माझ्या आयटम माझ्याशी बोलत नाही कारण ती माझ्याशी रागावली. ही बघा माझी आयटम. तिला भेटून झाल्यानंतर मग रिक्षात येऊन बसलो आणि पबजी खेळायला लागलो. त्याच्या स्टेशनला बाजूलाच एका दुकानाची ओपनिंग होते. तिकडे फ्री मध्ये छास देत होते. मग आम्ही सर्वजण रिक्षावाले गेलो आणि तिथे छास प्यायला लागलो. फुकटची छास गाण भरून पिलो आणि परत रिक्षात येऊन बसलो. तर गाइस, तुम्हाला माझी मिनी ब्लॉग आवडत असेल तर एक व्हिडिओ लाईक करा. तर गाइस, असं हे बिरसा मुंडा जय आदिवासी म्हणून आपल्या गाडीवर पण नाव टाकायचं आहे कारण आपल्याला आपल्या जातीचा माज असलाच. त्यानंतर मग घरी दुपारी जेवण्यासाठी आलो होतो. जेवण वगैरे करून झाल्यानंतर पाण्याची बॉटल घेतली आणि रिक्षा काढून गेलो सीएनजी भरण्यासाठी. सीएनजी पेट्रोल पंपवर आलो आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली होती. रात्री आपल्याला आपला भाऊ किशोर त्याची नवीन गाडी दाखवण्यासाठी आला होता. तर गाइस, बघू शकता गाडी किती एकदम भारी दिसते. तर गाइस, आपल्या गाडीला पण असं लुक द्यायचा. किती सेक्सी लुक आहे ना गाडीचा. तर गाइस, भावाची गाडी तर मला खूपच आवडली. तुम्हाला पण आवडली असेल